मुझको बुला, तेरे दर पे आना है। एक बार तू मुझको बुला, तेरे दर पे आना है। महादेव टूटे ना डोर, महादेव महादेव मुझको ना छोड़, महादेव। मेरे ख्यालों में तुम रोज आते हो, बाहों को फैला कर मुझे गले लगाते हो। तुझको हकीकत में अपना बनाना है, तुझको ओझरमधील या ठिकाणाला तुम्ही कधी भेट दिली आहे का? हे पवित्र स्थान संत जनार्दन स्वामी यांच्या स्मृतींना समर्पित आहे। या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते। जनशांतीधाम देवभूमी हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ त्यांच्या उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उभारलेलं एक प्रमुख आध्यात्मिक व धार्मिक केंद्र आहे। या ठिकाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे भगवान बाणेश्वर महादेवाचे मंदिर आहे, जे या संपूर्ण धामाचे मुख्य प्रमुख आकर्षण मानले जाते। तसेच येथे तब्बल 130 शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे या ठिकाणाला एक वेगळीच धार्मिक महत्त्व प्राप्त होतं। यासोबतच इथे 12 ज्योतिर्लिंगे व 4 धाम यांची सुंदर प्रतिकृती पाहायला मिळते। याशिवाय येथे 3.5 शक्तिपीठे यांचीही स्थापना करण्यात आली आहे, त्यामुळे शिव आणि शक्ती या दोन्हींचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो। येथे तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर परिसर पाहायला मिळतो। सभोवताली हिरवळ, शांत वातावरण आणि भक्तिभावाने भरलेले क्षण अनुभवायला मिळतात। अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मन शांतीचा अनुभव घेतात। येथील मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। भक्त येथे येऊन दर्शन घेतात, ध्यान करतात आणि काही क्षण स्वतःसाठी काढतात। इथे बसून मन एकाग्र होतं आणि आतून एक समाधानाची भावना निर्माण होते। त्यामुळेच अनेक भाविक पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त करतात। जर तुम्ही नाशिक किंवा ओझर परिसरात असाल तर जनशांतीधामला नक्कीच भेट द्या। हे ठिकाण फक्त दर्शनासाठी नाही तर मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारं एक खास स्थान आहे। या ठिकाणाला तुम्ही भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना